विद्यार्थी मित्रांनो, आपण आता लेसन नंबर 2 चालू करणार आहोत. पाश्चिमात्य आणि भारतीय समाजशास्त्रांचे योगदान. आता याच्यामध्ये दिलेला आहे पाश्चिमात्य समाजशास्त्रज्ञांचा परिचय. तर ऑगस्ट कॉम आणि एमिल डर्खाइम यांनी फ्रान्समध्ये समाजशास्त्राचा पाया रचला. त्यामुळे फ्रान्स ही समाजशास्त्राची जन्मभूमी मानली जाते. ही समाजशास्त्रीय परंपरा नंतरच्या काळात यथावकाशपणे इतर युरोपीय आणि पाश्चिमात्य देशात पसरली. समाजशास्त्राचा विकास फक्त पाश्चिमात्य जगापुरताच मर्यादित नाही, भारतातही समाजशास्त्राचा विकास झाला आहे. समाजशास्त्रात अनेक भारतीय समाजशास्त्रज्ञांनी मोलाचे योगदान दिले आहे. या पाठात आपण ऑगस्ट कॉम, एमिल डर्खाइम आणि कार्ल मार्क्स हे पाश्चिमात्य विचारवंत, तसेच जी.एम. धुर्ये, एम.एन. श्रीनिवास आणि इरावर्ती कर्वे हे भारतीय विचारवंत अशा 6 समाजशास्त्रीय विचारवंतांचे योगदान अभ्यासणार आहोत. या प्रत्येक समाजशास्त्रज्ञाने समाजशास्त्राच्या व्यापक क्षेत्राहून महत्त्वाचे संशोधन केले आहे. त्यांच्या अभ्यासाविषयी व क्षेत्राशी निगडित अनेक महत्त्वपूर्ण संकल्पना त्यांनी विकसित केल्या. तसेच सामाजिक वर्तनाचे स्पष्टीकरण देताना अनेक दिशादर्शी सिद्धांताची निर्मिती केली. आता आपल्याला माहिती आहे की समाजशास्त्राचा जनक म्हटल्यानंतर ऑगस्ट कॉमचं नाव या ठिकाणी सर्वप्रथम घेतलं जातं. तर या ऑगस्ट कॉमचं पाश्चिमात्य समाजशास्त्राचा परिचय म्हणजेच काय की ऑगस्ट कॉम, तर यांचा परिचय म्हणजे 1798 ते 1857. तर त्यांचा जन्म जो आहे 1798 मध्ये फ्रान्स मॉन्टेपेलियर येथे झाला आणि त्यांचे पूर्ण नाव इसिडोर ऑगस्ट मॅरिक फ्रँकॉइस झेवियर कॉम्ट असे आहे. आणि यांचं व्यक्तिमत्व म्हणजे ते बंडखोर वृत्तीचे व प्रस्थापित व्यवस्थेला आवाहन देणारे होते. ते गणितज्ञ व तत्ववेत्ते होते. वयाच्या अवघ्या 14व्या वर्षी त्यांनी समाजाच्या पुनर्रचनेची गरज व्यक्त केली. आता म्हणून त्यांना त्या ठिकाणी अनेक विचारवंतांचे जरी नाव घेतले असेल तरी पण मात्र ऑगस्ट कॉमचं नाव सर्वप्रथम जनक म्हणून घेतलं जातं, कारण त्यांना समाजशास्त्रीय पुनर्रचना करण्यामध्ये त्यांचं फार मोठं मोलाचं योगदान आहे. आता ऑगस्ट कॉम यांनी 3 अवस्थांचे नियम, प्रत्यक्षवाद आणि विज्ञानाचे वर्गीकरण असे सिद्धांत मांडले आहे. स्थितिशीलता आणि गतिशीलता या घटकाचे विवरण त्याने समाजशास्त्राचे वर्णन करताना केले आहे. तसेच कॉमच्या मते मानवी ज्ञान हे उत्क्रांतीच्या पुढील 3 अवस्थांमधून संक्रमित होत गेले. मग त्या उत्क्रांतीच्या अवस्था कोणत्या कोणत्या, तर एक म्हणजे धार्मिक अवस्था, तात्विक अवस्था आणि प्रत्यक्षवादी अवस्था. आणि तसेच एमिल दुर्खिम यांचे देखील या ठिकाणी नाव घेतलं जातं. आणि या एमिल दुर्खिमचं असा परिचय की या फ्रेंच समाजशास्त्रज्ञाने सामाजिक तथ्य, सामाजिक ऐक्य, सामूहिक प्रतिनिधित्व, सामाजिक मूल्ये, ज्ञानाचे समाजशास्त्र आणि समाजातील नैतिकता, गुन्हे आणि शिक्षा इत्यादी विषयांचा अभ्यास केला. त्यात सर्वात महत्त्वाचे योगदान म्हणजे आत्महत्येचा सिद्धांत. आत्महत्या म्हणजे प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष, सकारात्मक किंवा नकारात्मक व्यक्तींकडून केली जाणारी ती कृती की जिचा शेवट आत्मनाशात होतो. मग एमिल दुर्खिमनी त्याचे प्रकारसुद्धा केलेले आहे. एक म्हणजे आत्मकेंद्रित आत्महत्या, 2 म्हणजे नियमनविरहित म्हणजेच प्रमाणकशून्य आत्महत्या, 3 परार्थवादी आत्महत्या आणि 4 दैववादी आत्महत्या. तर या सगळ्या गोष्टींचा आपल्याला एक विचार करायचा आहे की जे ऑगस्ट कॉम्प यांनी सांगितलेलं, एमिल दुर्खिमनी सांगितलेलं नेमकेपणा काय आहे आणि समाजशास्त्राच्या ज्या पुनर्रचनेची गरज 14व्या वर्षी त्यांनी व्यक्त केली होती, तर ते ऑगस्ट कॉम्प आपल्याला काय म्हणत होते की त्यांचा नेमका विचार काय आहे हे सुद्धा या ठिकाणी त्यांनी मांडलेलं आहे. आता 3 अवस्थाचा नियम मी तुम्हाला वाचून दाखवला की प्रत्यक्ष नियम आहे, प्रत्यक्षवाद, विज्ञानांचे वर्गीकरण असे सिद्धांत त्यांनी मांडले. आणि समाजशास्त्राचे वर्णन करताना त्यांनी स्थितिशीलता आणि गतिशीलता या घटकांचा विचार केला. त्यांचे असे मत होते की ज्याप्रमाणे मानवी मनाची उत्क्रांती होते त्याचप्रमाणे समाज मनाचीही होते. प्रत्येक व्यक्तीचा विकास म्हणजे बालपण, त्यानंतर चौकस पौगंडावस्था आणि सहज स्वाभाविक तात्विक प्रौढावस्था या अवस्थातून होतो. तसाच समाजाचा विकासही अशाच अवस्थातून होतो असे त्यांचे मत होते.
कॉमचे सामाजिक तत्वज्ञान हे मानवी विचारवंतांच्या 3 अवस्थांच्या संकल्पनेवर आधारित आहे. त्यांच्या मते मानवी ज्ञान हे उत्क्रांतीच्या 3 अवस्थांमधून संक्रमित होत गेलेले होते. जे म्हणजे मी तुम्हाला आज सांगितलं की धार्मिक अवस्था, आध्यात्मिक अवस्था आणि प्रत्यक्षवादी म्हणजेच वैज्ञानिक अवस्था. तर ह्या ज्या काही अवस्था या ठिकाणी त्यांनी मांडल्या, तर त्या नेमकेपणाचं ज्ञान काय, धार्मिक अवस्था म्हणजे काय, आध्यात्मिक तात्विक अवस्था म्हणजे काय आणि प्रत्यक्षवादी अवस्था म्हणजे काय, याचा विचार आपण या ठिकाणी करणार आहोत.